नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा कधीतरी दुपारी बदल म्हणून पोळी भाजीऐवजी तुम्ही हे पौष्टिक असं एकदम पौष्टिक असं थालीपीठ किंवा डोसे बनवू शकता। चला तर सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यात 5-6 मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, आल्याचे 2 तुकडे, थोडंसं मीठ टाकून भरडं अशी वाटून घेतली आहे। आणि गाजर, काकडी, बीट किसून घेतला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, 1 चमचा जिरं, तीळ घेतला आहे आणि आपण वाटून घेतलेलं वाटण। हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे। सुरुवातीला सगळं किसलेलं गाजर, काकडी, बीट, कांदा, वाटून घेतलेला मसाला, जिरे, तीळ, 1 चमचा आपण याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि चिमटभर हळदसुद्धा टाकून घेणार आहोत। थोडासा हिंग टाकायचा आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे आपण किसून घेतलेल्या भाज्या, कांद्याला पाणी सुटेल, त्यामध्ये आपण सुरुवातीला पिठं मिसळायचे आहेत। नंतर आपण त्याचं घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे, मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर छान चोळून घ्यायचं आहे सगळ्या भाज्यांना, म्हणजे भाज्यासुद्धा नरम पडतात। आता यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ टाकलं आहे। तुम्ही नाचणीचं, मक्याचं किंवा थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता। भरपूर कोथिंबीर टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण भजीला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं दाटसर आपण असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही थालीपीठासारखं पीठ मळून याची थालीपीठंसुद्धा लावू शकता, पण मी असे डोसे बनवणार आहे। ते छान मऊसूतसुद्धा राहतात आणि खायलासुद्धा छान लागतात आणि पटापट होतात। थालीपीठांना थोडा वेळ लागतो। इथे एक चटणी वाटून घ्यायची आहे, त्यासाठी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरचे थोडेसे कोवळे देठसुद्धा घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे, डाळ आणि थोडीशी शेव, 1-1 चमचा शेव, डाळ, शेंगदाणे घेतलेलं आहे। जिरं, लिंबू, साखर, मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकत आपण ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे। मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही कोणत्याही नाश्त्यासोबत खाऊ शकता। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। सुरुवातीला पॅन कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मीडियम गॅसवर आपण या पॅनला तेल लावून हे डोसे करून घ्यायचे आहेत। त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। एकदा तेल लावलं की पुन्हा तुम्हाला तेल लावायची गरज नाही। तुम्ही भिडावर करत असाल तर थोडंसं लावू शकता। हा नॉनस्टिक पॅनवर करते, त्यामुळे एकदा तेल लावल्यानंतर तुम्ही डोसे करू शकता। प्रत्येक वेळेला तेल लावायची गरज नाही। याच्यावर मी साधारण 2 चमचे 2 पळ्या मिश्रण टाकून घेतलं आहे आणि जाडसर असं पसरवून घेतलं आहे। आपण एक थोडंसं जाडसरच पसरवून घ्यायचं आहे, कारण आपण त्याला झाकण ठेवून वाफवून सुद्धा घेणार आहोत, कारण आतमध्ये भाज्या आहेत त्यासुद्धा छान शिजल्या जातील, मऊ होतील, म्हणून आपण याला उलटपुलट केल्यानंतर 3 ते 4 मिनिटे ह्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकदा उलटपुलट केल्यानंतर आपण वाफ काढून घेतली आहे। खालच्या बाजूने सुद्धा छान असे त्याला डाग पडलेले आहेत, तर ते खरपूस छान लागतं चवीला। अगदी सोप्या पद्धतीने ज्वारी, बाजरी, बेसन पीठ हे टाकून घरात ज्या भाज्या आहेत त्या टाकून तुम्ही हे बनवू शकता। नेहमी रवा, तांदळाचं पीठ, उडदाची डाळ, नेहमी दह्याचा वापर, नेहमी पोह्याचा वापर न करता अगदी आपल्या घरात जी पिठं आहेत ती पिठं टाकून त्यामध्ये आपल्या घरात असणाऱ्या भाज्या म्हटलं तर माझ्याकडे फक्त कांदा, गाजर हेच होतं, बाकी तर आपण बीट आणि काकडी टाकली आहे। तुम्ही दुधी असेल तर टाकू शकता, सिमला मिरची टाकू शकता। आपण ज्या भाज्यांची कोशिंबीर बनवतो त्याच भाज्यांचे हे डोसे बनवलेले आहेत। एकदा उलट केलं की आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि 3-4 मिनिटाची आपण याला वाफ द्यायची आहे, म्हणजे सगळ्या भाज्या छान वाफवल्या जातात आणि चवीला सुद्धा छान लागतं। अशाच पद्धतीने बाकीचे डोसेसुद्धा मी करून घेते। याच पद्धतीने थोडंसं मिश्रण घट्ट करून किंवा थालीपीठाच्या पिठासारखं पीठ भिजवून सुद्धा याच साहित्याचे तुम्ही थालीपीठंसुद्धा बनवू शकता। पण मी आज डोसे केलेले आहेत। डोसे बराच वेळ मऊ राहतात, थालीपीठं थोडी कडक होतात, म्हणून मग आपण आणि थालीपीठं भाजायला थोडा वेळही जास्त लागतो, म्हणून मी आज याचे डोसे केलेले आहेत। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कधीतरी नाश्त्याला, टिफिनला किंवा दुपारच्या जेवणाला करून पहा। रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायला मात्र विसरू नका। मी डिशमध्ये काढून घेतला आहे, हिरव्या चटणीसोबत सर्व करायचं आहे। करून पहा। रेसिपी आवडल्यास
लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.